नमस्ते. परत एकदा माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आज बनवणार आहे जसं आपण गाड्यावर खातो किंवा स्टॉलवर वगैरे मस्त अशी चटपटी कच्ची दाबेली खातो तशीच आपण आज बनवणार आहे घरच्या घरी. तर बघू शकता इकडे छान असा बटाटा उकडून घेतलेला आहे. तर आपल्याला दाबेलीची भाजी करायची आहे. त्यासाठी आपण टाकणार आहे कढईमध्ये 2 ते 3 वगैरे तेल टाकायचं आहे. आणि मस्त अशी घरगुती दाबेली बनवायची आहे. छान मस्त आपल्या घरच्या घरी जर बनवलं तर मुलं पण पोटभर खातात आणि आपण सुद्धा व्यवस्थित बनवलेली ती कच्ची दाबेली असणार आहे. तर चला तर बघूया आपण काय काय केलं. इकडे चिंचची चटणी केलेली आहे. बटाटा छान असा मऊ बारीक चुरून घेतलेला आहे. आणि आपण दाबेलीचा मसाला पहिला आधीच बनवून ठेवलेला होता. तेच मसाला आपण वापरणार आहे. तर इकडे तेल चांगलं गरम झालेलं आहे. तर अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे. आणि 1 ते 2 चमचे आपल्याला दाबेली मसाला टाकायचा आहे. चांगला मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर बघू शकता छान असा मसाल्याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे मी. तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता. तर मसाला चांगला मी परतून घेतलेला आहे. जी बटाटा आपण खुसकरलेला चुरलेला आहे एकदम बारीक खुसकरलेला बटाटा आपण मसाल्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि चांगला आपल्याला बटाटा परतून घ्यायचा आहे. तर सगळा बटाटा आपल्याला मसाल्यामधून छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. तर सगळा बटाटा आपण मिक्स करून झालेला आहे. बघू शकता थोडंसं मी चिंचचं मस्त असं चटपटा स्वाद असतो. आपली दाबेली म्हणली की छान अशी चटपटी असते. त्यासाठी थोडी चिंच टाकलेली आहे. थोडा चाट मसाला वगैरे टाकलेला आहे. आमचूर पावडर सुद्धा मी त्यात टाकलेला आहे. कारण थोडीशी कच्ची दाबेली म्हणली की चटपटी छान असते. त्याशिवाय त्याची चव दाबेलीची चव येत नाहीये. तर चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे मी. सगळे मसाले चिंचपाणी वगैरे टाकून झालेला आहे. तर भाजी आपली बघू शकता इकडं आपली दाबेली बनवण्यासाठी भाजी तयार झालेलीच आहे. कलर सुद्धा एकदम छान मस्त असा आलेला आहे आपल्या दाबेलीचा भाजीचा. खूप दिवस झाले पावसाळा सुरू झाला की असं मस्त चटपट खायची इच्छा होते. तर बघू शकता इकडं मस्त अशी आता दाबेली तयार झालेली आहे. थोडस कांदा कोथिंबीर टाकून छान अशी दाबेली आपण सजवून घेतलेली आहे. थोडेसे डाळिंबाचे दाणे टाकलेले आहेत. कच्ची दाबेली म्हणली की डाळिंबाचे दाणे येणारच. तर बघू शकता छान अशी डाळिंबाचे दाणे वगैरे टाकून दाबेली आता आपली भाजी तयार झालेली आहे. थोडीशी शेव टाकलेली आहे मी. तर खाण्यासाठी भाजी तयारच झालेली आहे. तर इकडं मस्त असे पाव आणलेले आहेत. तर पावला मधूनच आपण 2 काप करून घ्यायचे आहे. बघू शकता किती झटपट होती दाबेली आणि बाहेर स्टॉलवर वगैरे आपण खातो 1-2 तर घरी आणून आपण असं बनवू शकतो. तर पावचे 2 काप करून घेतलेले आहे. थोडंसं चिंचेचं पाणी लावलेलं आहे आणि एक वेगळी थोडीशी चटणी बनवलेली आहे. ती चटणी पण लावून घेतलेली आहे मी. आता पावाच्या मधोमध आपल्याला आपली भाजी लावून घ्यायची आहे. भाजी छान अशी पसरवून घ्यायची आहे आपल्याला. 2 चटणी लावलेल्या आहेत. तुम्ही सॉस वगैरे लावला तरी चालेल. चिंचेचं पाणी आपण साइडनी लावलेलं आहे. चिंचेच्या पाण्याचा सुद्धा मी चिंचेची चटणी बनवलेली आहे. त्याचा सुद्धा मी सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही नक्की माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता. तुम्हाला पूर्ण हा व्हिडिओ चिंचेचं पाणी कसं बनवलेलं आहे मसाल्याचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे. तर बघू शकता मस्त असं चिंच पाणी साइडला लावून शेव मध्ये मी छान असं कोट करून घेतलेलं आहे. तर आता आपण दाबेली मस्त असं खरपूस भाजणार आहे. त्यासाठी तवा ठेवलेला आहे. त्याच्यावर थोडासा बटरचा तुकडा टाकून छान आपल्याला खरपूस दाबेली आपली भाजून घ्यायची आहे. थोडं थोडं बटर किंवा तूप तुम्ही जसं तुम्हाला जे असेल त्याच्यात तुम्ही बनवू शकता. तेल तूप काय तुम्हाला जे आवडेल ते. पण पाव मात्र आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे. मस्त आतून मस्त असं मऊ आणि वरून असं क्रिस्पी एकदम कुरकुरीतपणा आला ना तर कच्ची दाबेली खाण्याचा मजाच वेगळी असते मैत्रिणींनो. तर हे बघा बघू शकता छान असा पाव मी दोन्ही साइडनी
परतून घेतलेला आहे. तर दुसऱ्या पावाला पण तसंच आपण चटणी वगैरे लावलेली आहे. आता भाजी लावून सेम जसं आपण आधी केलेलं आहे तसं लावून घेणार आहे. थोडासा कांदा, कोथिंबीर वगैरे थोडे डाळिंबाचे दाणे टाकून आपण ही पण आपण बनवून घेणार आहे. तर बघू शकता एकदा सगळे मी आता 7-8 पाव कापून मसाला वगैरे बटाटा भरून एकदाच घेतलेला आहे. तर बघू शकता किती छान मस्त असं हे सगळं भरून झालेलं आहे. तर किती कमी वेळामध्ये ही आपण जशी गाड्यावर वगैरे खातो बाहेर स्टॉलवर तशी सेम त्याच्यापेक्षा सुद्धा भारी आज आपली कच्ची दाबेली झालेली आहे. एकदम चटपटी आणि मुलांना तर खूपच आवडणार आहे. तर चला मग आता तेलाला आपण थोडंसं तव्यावर बटर लावून ही सगळी भरलेली पाव वगैरे सगळे आपण आता छान असे खरपूस भाजून घेणार आहे. हे बघा बघू शकता असं तव्यावर छान आपल्याला एकदम कडक असे पाव आपले दाबेली झाली पाहिजे. खालच्या बाजूनी आणि थोडं थोडं वर आपल्याला बटर लावून हे पाव आपण सगळे छान असे भाजून घेणार आहे. आलटून पलटून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही साइडने आपले पाव छान असे खरपूस भाजले जातील आणि खायला एकदम छान कुरकुरीत अशी कच्ची दाबेली आपली तयार होणार आहे. बघू शकता एक साइडने छान अशी लाल पाव आपले भाजून झालेलेच आहेत. फोटो घेऊया.